नमस्कार मित्रांनो, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये एक खूप इंटरेस्टिंग गेस्ट आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचं नाव आहे राहुल शितोळे. राहुल, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. त्यांची एक खूप इंटरेस्टिंग स्टार्टअप आहे आणि मेंटल वेलनेस ची कंपनी त्यांची थ्राईव्हवेल नावाची, आणि त्यांचं एक खूप सुंदर कॉन्टेंट असलेलं पोर्टल आणि ॲपसुद्धा आय थिंक लवकरच येत आहे. तर त्यांच्याकडूनच आपण आता ओव्हरऑल त्यांचा स्टार्टअपविषयी काय आहे, या सगळ्या त्यांच्या एक्सरसाइजमधनं आपल्याला फायदा कसा होणार आहे, म्हणजे लिस्नर्ससाठी ह्याचा काय बेनिफिट असू शकतो. तर राहुल, थ्राईव्हवेल एक्झॅक्टली काय आहे, आणि तुम्ही को फाउंडर आहात, तर मग इतरसुद्धा तुमच्या कंपनी टीमची थोडीशी इन्फॉर्मेशन आणि बॅकग्राऊंड दिलीत तर वी कॅन स्टार्ट ऑफ विथ दिस क्वेश्चन. Thank you so much, Soham, for inviting. Basically, Thrivewell is your mental wellness companion, I would say. So, जेव्हा मी मेंटल वेलनेस कंपॅनियन म्हणतो, सी डे टू डे लाईफमध्ये आपल्याला खूप जास्त चॅलेंजेस आणि खूप जास्त इश्यूज येतात. राईट. ते इश्यूज नसतात, चॅलेंजेस असतात, पण आपण त्याला इश्यू करून प्रॉब्लेममध्ये त्याला घेऊन जातो. मग ते बेसिकली मला जो पाहिजे तो फोन न मिळणं असू दे, किंवा मला ज्या व्यक्तीला भेटायचं त्या व्यक्तीला टाइम नसणं असू दे, किंवा मला ज्या व्यक्तीशी बोलायचं त्या व्यक्तीने माझा फोन न उचलणं असू दे. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा आपण इश्यू क्रिएट करतो आणि ते आपल्या डोक्यामध्ये स्ट्रक होतं. सो ब्रेकअप्स, एक्सेप्टन्स, एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, हे सगळं त्याच्या पुढे येत जातं. सो थ्राईव्हवेलची सुरुवात ह्याच्यापासूनच झाली की आम्हाला एक मेंटल वेलनेस बडी द्यायचा होता, तुमचा एक मित्र जो तुम्हाला जज नाही करणार, जो तुमच्या बरोबर आहे आणि जो तुम्हाला हेल्प करतोय गोष्ट समजून घ्यायला. एक छोटंसं एक्झाम्पल, माझा छोटा भाऊ आहे, त्याला रिसेंटली एक फोन हवा होता. त्याला तो जो फोन हवा होता तो नाही भेटला. ही वॉज लाईक, यार मी खूप जास्त डिप्रेस्ड आहे कारण की तुम्हाला फोन नाही आला. फोन न मिळणं ह्याला तो डिप्रेशनला घेऊन गेला. सो आपण ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या इतक्या इझिली युज करतो आणि त्या सबकॉन्शियसली आपल्याला हिट करत राहतात. राईट. सो थ्राईव्हवेलचा अजेंडा हाच आहे, लोकांना समजवणं की डिप्रेशन काय असतं, तुम्हाला आहे का नाही, इज व्हॉट यू कॅन अंडरस्टँड ते सेशन्स किंवा तो कंटेंट ऍक्सेस केल्यानंतर. एक्झॅक्टली राईट. की या सगळ्या टर्म्स खूप लूजली यूज केल्या जातात आणि त्याच्यातला डिफरन्स बऱ्याचदा माहिती नसतो. सो ओव्हरऑल हे स्टार्टअप बिल्ड करताना म्हणजे हाऊ वॉज द जर्नी? आय थिंक 1 वर्ष तुमचं पूर्ण झालंय. तर कसा, हाऊ इट स्टार्टेड, कॉन्टेंट तुम्ही पॉप्युलेट कसं केलं, कोण कोण लोक ह्याच्यामध्ये तुला हेल्प करतायत, त्याविषयी थोडंसं. या जर्नी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो बेसिकली जर्नी स्टार्ट झाली एप्रिल 2021, लास्ट इयर, एक्झॅक्ट लास्ट इयर, 4 एप्रिल, मला ती डेट अजूनही लक्षात आहे. सो माझा जो इनिशियल आधीचा जो स्टार्टअप होता त्याच्यातनं मी बाहेर आलो होतो आणि आय वॉज गोईंग थ्रू अ फेज. मी एका फेजमधनं जात होतो जिथे आय डोंट नो, मला काही करायची इच्छा नव्हती आणि मला फक्त पळून जायचं होतं कुठेतरी फॉर नो रिझन्स. आणि देन आय डिसाइडेड की मला ह्याची उत्तरं शोधायची की होतं काय माझ्याबरोबर. नाऊ मी एका टिपिकल मराठी फॅमिलीला बिलॉंग करतो, जिथे जे मेन आहेत त्यांना मेंटल इश्यूज असूच नाही शकत, त्यांना मेंटल इश्यूजचा संबंधच नाही. बरोबर. सो जेव्हा मी पेरेंट्स बरोबर बोललो, माझे आई वडील ते खूप जास्त फ्रेंडली आहेत, बट त्यांचं पहिलं सजेशन होतं की अरे एक सुट्टी घे ना, हिल स्टेशनला जाऊन ये, तुला चांगलं वाटेल. आणि आय वॉज लाईक ओके का. सो मी गुगलवर खूप जास्त सर्च केलं, मी काही लोकांशी बोललो. आता त्यामध्ये एक स्टिग्माचा प्रकार आहे की मी मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जाऊन बोलू का, म्हणजे सायकोलॉजिस्टकडे मी का जाऊ, कारण की मी वेडा नाहीये. राईट. सो सायकोलॉजिस्टला आपल्याकडे वेड्यांचा डॉक्टरच म्हणलं जातं, विच इज कम्प्लिटली रॉंग. सो जेव्हा मला ती उत्तरं सापडली नाही, तेव्हा माझे जे फाउंडर आहेत अब्दुल्ला हसन, ते कुवेतला असतात. सो सरप्राइझिंगली आम्ही 2 वर्ष कनेक्टेड आहोत आणि मी त्यांच्याशी असं सहज बोलत होतो की हे असं असं होतंय, व्हॉट डू यू थिंक, हे काय. ही वॉज लाईक, सरप्राइझिंगली मला ह्या गोष्टी होतात आहे, सो वाय डोंट वी क्रिएट कॉन्टेंट और वाय डोंट वी टेल पीपल, आपण लोकांना का नाही सांगू शकत की ह्या काय आहेत. जर का हे प्रश्न आपल्याला आहेत तर देर बी थाउजंड्स ऑफ पीपल ज्यांना हे प्रश्न असू शकतात. राईट. सो अशी ती जर्नी स्टार्ट झाली. बेसिकली इनिशियली आम्हाला फक्त कॉन्टेंट द्यायचा होता लोकांना, राईट, एक अवेअरनेस काइंड ऑफ थिंग, फक्त अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी की इश्यूज काय आहेत आणि तुम्हाला सध्या होतं काय, किंवा तुमची सध्याची मेंटल स्टेट काय आहे. राईट. मग त्याच्यानंतर जसं आम्ही काम चालू केलं, वेगवेगळ्या गोष्टी येत गेल्या.
सो फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की जे कॉर्पोरेट्स आहेत त्याच्यामध्ये सिक लिव्ह आपण जनरली घेत असतो. ताप आला, अंग दुखतंय, आजारी पडलो. मला एन्झायटी खूप जास्त होती, मग मी 1 आठवडा येणार नाही ह्याच्यासाठी कोणी सुट्टी घेतलेली नाहीये किंवा आठवत नाही. बरोबर. सो तेव्हा जेव्हा आम्ही सर्व्हे केला कॉर्पोरेट्समध्ये तेव्हा आम्हाला कळालं की मेंटल वेलनेस एम्प्लॉईशी कशी आहे ते चेक करायचा काही पॅरामीटरच अवेलेबल नाहीये. राईट. देन आम्ही थोडं जास्त सिरियस होऊन असेसमेंट्सकडे गेलो की आम्ही कॉर्पोरेट्सला सांगू शकतो का की त्यांचे एम्प्लॉईज आता कोणत्या मेंटल स्टेटमधून चाललेत, त्यांची एन्झायटी आणि स्ट्रेस लेवल आता काय आहे. सो कॉर्पोरेट्स जास्त चांगले डिसिजन्स घेऊ शकते. राईट. आणि देन स्लोली हे इव्हॉल्व्ह होत गेलं. आणि एक फन फॅक्ट, ऍक्च्युली आम्ही पहिले 100 रेकॉर्डिंग्स केले सायकोलॉजिस्ट बरोबर. आणि जेव्हा आम्ही एक न्यूयॉर्कचे एक सायकोलॉजिस्ट आहेत त्यांना जेव्हा आम्ही हे सगळं ऐकवलं तेव्हा ते म्हणाले की अरे हा कंटेंट चांगला नाहीये. सो आम्ही स्क्रॅच पासून परत सगळं सुरू केलं. जस्ट टू मेंटेन सिरियसनेस. करेक्ट. सो इथे 2-3 गोष्टी जाणवल्या त्या अशा की एकतर यू आर पॅशनेट अबाउट क्रिएटिंग कॉन्टेंट जिथे लोकांना खूप चांगला फायदा होईल. आणि ऑब्व्हियसली बऱ्याच स्टार्टअप्सना सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस येतात, करायला लागतात की एक डिरेक्शनमध्ये आपण जातो आणि मग तिथे लक्षात येतं की हा रोड ब्लॉक आहे. जसं आता तू सांगितलंस की बरंच कॉन्टेंट स्क्रॅप झालं, पण ॲट द सेम टाइम तुमचं फोकस इतका चांगला दिसतोय की यू आर रेडी टू पुट इन मोर एफर्ट्स आणि ते रेकॉर्ड म्हणा किंवा रिक्रिएट तुम्ही केलं. अजून एक प्रश्न माझ्या डोक्यात चालला होता जेव्हा तू हे सगळं सांगतोयस की बेसिकली सायकोलॉजी, सायकॅट्री किंवा हे जे मेंटल वेलनेस हा जो काही फोकस एरिया तुमचा आहे स्टार्टअपचा, तर इथे एक्सपर्ट्स कडनं कॉन्टेंट व्हॅलिडेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे करेक्ट इन्फॉर्मेशन पोचली पाहिजे, हा तर तुमचा फोकस असणारच आहे. तर यासाठी तुम्ही कसं किती एक्सपर्ट्सशी बोलताय किंवा काही एक्सपर्ट्स ऑन बोर्डेड आहेत का, त्यांचे क्रेडेन्शियल्स कसे आहेत, एकंदर व्हॅलिडेशन कसं तुम्ही कॉन्टेंटचं करता? ओके. सो आत्ताच्या स्टेजला आम्ही ग्लोबल सायकोलॉजिस्ट बरोबर काम करतो. सो फॉर एक्झाम्पल साऊथ आफ्रिकेमधनं आमच्या बरोबर 2 लोक आहेत, न्यूयॉर्कमधनं काही लोक आहेत, UK मधून काही लोक आहेत, इंडियामधनं काही लोक आहेत. सो जो बेस क्रायटेरिया आहे तो जो कोणी एक्सपर्ट आहे, द एक्सपर्ट शुड बी एक्सपर्ट इन वन डोमेन. सो फॉर एक्झाम्पल चाइल्ड सायकोलॉजिस्ट आमच्याकडे एक आहे, शी इज स्पेशलाइज्ड इन चाइल्ड सायकोलॉजी आणि ते 10 वर्ष त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतात. सो त्यांनी स्कूल्समध्ये वगैरे जास्त टाइम स्पेंड केलाय. सो त्यांनी रिअल टाइम केसेस बघितले की आता फॉर एक्झाम्पल मी चाइल्ड सायकोलॉजीमध्ये बोललो तर ADHD किंवा लर्निंग डिसेबिलिटी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बट इंडियामध्ये किंवा मोस्ट ऑफ द एशियन कंट्रीजमध्ये त्याची अवेअरनेसच नाहीये. सो आपल्या इथे डायरेक्ट कंपॅरिझन चालू होतं की शेजारचा बघ तो किती चांगला अभ्यास करतो, तू का नाही करत. करेक्ट. सो जेव्हा मी यूज केलं की आम्हाला त्याची जी जेन्युनिटी आहे ती मेंटेन करायची आहे, तर आम्ही त्या डोमेनचे एक्सपर्ट्स बघतोय. नाव यू वोंट बिलीव्ह, आम्ही स्पोर्ट्समधले काही कंटेंट आणतोय फॉर ॲथलीट्स. त्यासाठी आम्ही स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट बघतोय ज्या गोवा फुटबॉल क्लब जे आहे त्याला कोच करतात. सो आम्ही त्यांच्याशी बोलतोय. असे खूप जास्त सायकोलॉजिस्टशी आम्ही बोलतोय. आणि फॉर व्हॅलिडेशन वी हॅव वन न्यूरो सायकोलॉजिस्ट ज्या मागचे 10-15 वर्ष प्रॅक्टिस करतात इन मुंबई. आणि शी हॅज कम्प्लिटेड हर स्टडीज फ्रॉम ऑक्सफर्ड इन सायकोलॉजी. फ्रॉम न्यूयॉर्क आमच्याकडे काही लोक आहेत जे ह्या कंटेंट व्हॅलिडेट करतात. सो बेसिकली जेव्हा आमचे सायकोलॉजिस्ट किंवा एक्सपर्ट्स म्हणतात की हे पुढे नाही जाऊ शकत तर ते नाही जाऊ शकत. राईट. सो ती एक खूप चांगली प्रोसेस तुम्ही ऑलरेडी सेट केलेली आहे. आणि आता थोडंसं आपल्याला या ॲपविषयी सांग की अँड्रॉइड iOS वरती तर असणारच आहे, आणि ओव्हरऑल सेशन्सचा ब्रेकडाऊन कसा आहे किंवा ते लोकांनी कसं ॲक्सेस केलं पाहिजे, अशी काही प्रोसेस आहे का तुमची? ओके. सो बेसिकली पुढच्या 2 वर्षांमध्ये आत्ता आम्ही जवळपास 20 टॉपिक्सवर काम केलंय वेगवेगळे. पुढच्या 2 वर्षांमध्ये आम्ही जवळपास 150 टॉपिक्स कव्हर करणार आहे जे डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त मॅटर करतात. ग्रेट. आता ह्या प्रत्येक टॉपिक्समध्ये 10-10 मिनिटाचे सेशन्स असणार आहेत रेकॉर्डेड ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, जे कोणीही युजर त्यांच्या कन्व्हिनियन्सने ऐकू शकेल. जे पहिले 3 टॉपिक्स असतात, फॉर एक्झाम्पल एन्झायटी, स्ट्रेस आणि डिप्रेशन, फक्त 3 गोष्टी जर का घेतल्या तर मला नाही माहिती एन्झायटी काय आहे, मला नाही माहिती स्ट्रेस काय असतो आणि मला नाही माहिती डिप्रेशन काय.
सो डिप्रेशनच्या बरं. स्टेजेस काय आहेत किंवा मी डिप्रेशन मधनं जातोय का नाही जाते, बेसिकली बरोबर. मला हेच माहिती नाहीये. हम्म. सो जे पहिले 3 सेशन्स आहेत प्रत्येक टॉपिकचे, ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. Great. जिथे कोणताही युजर किंवा जो व्ह्युअर असेल तो जाऊन ऍक्सेस करू शकेल आणि समजू शकेल की ओके, एन्झायटीचा मला किती त्रास होतोय. सी, आता जे मार्केटमध्ये लोक मार्केटिंग करतात की 10 दिवसांमध्ये आम्ही तुमची एन्झायटी गायब करू. राईट. सो खूप जास्त असे हे आहेत हो. आणि कोविड नंतर खूप जास्त की Right. 10 मिनिट्समध्ये आम्ही तुमची एन्झायटी गायब करू. नाव ते बेस नाही समजत की दिस इज काय म्हणतो आपण, पार्सल ऑफ ह्युमन लाईफ, की तुम्ही जोपर्यंत जगणार तोपर्यंत तुम्हाला एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी होतच जाणार आहेत. राईट. बट ह्या हे हेल्दी लेवलपर्यंत ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि Right. त्याच्यासाठी हा जो कॉन्टेंट आहे हा तुम्हाला समजायला खूप जास्त मदत करेल की तुमची जी एन्झायटी आहे तिची आत्ताची लेवल काय, ती कोणत्या लेवलपर्यंत ऍक्सेप्टेबल आहे आणि कोणत्या लेवल नंतर तुम्हाला एका मेंटल हेल्थ एक्सपर्टला भेटायची, व्हिजिट करायची जास्त गरज आहे. आता मी जर का माझ्या एका फॅमिलीचं एक्झाम्पल दिलं तर माझे एक मामा आहेत. सो खूप हेल्दी आहेत, खूप जास्त एक्सरसाइज करतात. बट रिसेंटली ते सुसाईडच्या गोष्टी करत होते. रिसेंटली 2-3 महिन्यापासून ही इज लाईक की मला सुसाईड करायचं. आता जी माझी फॅमिली आहे, माझ्या फॅमिलीचं म्हणजे जे त्यांची रिलेटेड फॅमिली आहे, त्यांचं एक बिलीफ आहे की जर का एक माणूस 10 वेळा बोलतोय तर तो ती गोष्ट करू नाही शकत. सो त्यांचं असं मत होतं की तो सुसाईड करूच नाही शकत कारण की तो फक्त बोलतोय, फक्त घाबरवायला मे बी बोलवत असेल. आता अशा लोकांना जे डिप्रेशनचे किंवा स्ट्रेसचे जे सेशन्स आहेत हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की त्याच्यामध्ये बेस लाईनमध्ये जाऊन आम्ही किंवा मेंटल हेल्थ एक्सपर्टशी एक्सप्लेन केलंय की कोणत्या लेवल नंतर तुम्ही त्या व्यक्तीला किंवा ह्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्या लेवल नंतर तुम्ही त्या मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जाण्याची गरज आहे. सो कसं असतं, एका मूवीचा एक खूप मस्त डायलॉग आहे की इन्फॉर्मेशन नॉलेजमध्ये खूप थिन लाईन असते. मला माहिती आहे दॅट डझंट मीन मला त्याचं नॉलेज आहे. बरोबर. सो बेसिकली आम्ही नॉलेज स्प्रेड करायचं काम करतोय. सो यू विल बी इन अ बेटर पोझिशन टू अंडरस्टँड की ह्या गोष्टी काय आहेत. आणि मेंटल हेल्थला अजूनही आपण सिरियसली नाही घेत किंवा त्याची अवेअरनेस नाही आहे. सो ती पसरवणं, स्प्रेड करणं इज व्हॉट आर की मोटो. ग्रेट. एक अजून मला प्रश्न असा विचारायचा वाटतोय तुला की आत्ता तुमचं हे सगळं कॉन्टेंट जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि मेंटल हेल्थ इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू अ लँग्वेज ऑब्व्हियसली. तर पुढे जाऊन तुमच्या प्लॅनमध्ये काही असं आहे का की रिजनल लँग्वेज मी फक्त आत्ता इंडियाचं कन्सिडर करतोय, पण ऑब्व्हियसली बाहेरच्या देशात सुद्धा ग्लोबली इफ यू थिंक तर खूप साऱ्या लँग्वेजेसमध्ये हे कॉन्टेंट जर का रेप्लिकेट झालं त्याची ऑब्व्हियसली व्हॅलिडेशन करूनच तुम्ही हे करणार. पण असे प्लॅन्स तुमच्या ओव्हरऑल शीटमध्ये आहेत का आता? हो. सो बेसिकली आता आम्ही टेस्ट बेडमध्ये आहोत, जिथे आमचा कॉन्टेंट लोक ऍक्सेस करून आम्हाला फीडबॅक देतात आहे. राईट. आता हा कॉन्टेंट इंग्लिशमध्ये आहे, बट आय गेस पुढच्या 1-1.5 महिन्यांमध्ये हा रिजनल लँग्वेजेसमध्ये पण येईल. सो रिसेंटली आम्ही हिंदी, मराठी, कन्नड आणि गुजरातीवर काम स्टार्ट करतोय. ओके. आणि आम्ही जवळपास 15 रिजनल लँग्वेजेस वेगळ्या कव्हर करणार आहे. ऑसम. ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टच्या आणि साऊथच्या खूप जास्त लँग्वेजेस आहे. राईट. ग्लोबली जर का मी म्हणायचं म्हटलं तर आम्ही जर्मन, इटालियन, स्पॅनिश वर जास्त फोकस करतोय. तिथनं सो आत्ता जर का तुमच्या कॉन्टेंट ॲक्सेसचा जर विषय बघितला तर वेबसाईटवरनं डायरेक्टली आपण ॲक्सेस करू शकतो. आय थिंक त्याच्यामध्ये काही वर्कशीट्स पण तुम्ही दिलेली आहेत की आफ्टर 3 सेशन्स तुम्ही ह्याच्यावरती एक सर्वे किंवा काय म्हणतात त्याला फीडबॅक सारखं तुम्ही घेताय आणि ऑब्व्हियसली ॲप थ्रू असणार आहे. सो आता जर का मी युजर म्हणून विचार केला तर तुमचं पॉप्युलर सेशन मे बी ॲक्सेप्टन्स किंवा असं कुठलं असेल, स्ट्रेस असेल, अँझायटी असेल, यू कॅन टेल मी की कुठलं आहे. पण आता तो टॉपिक घेतल्यानंतर तुम्ही मला 3 सेशन्स फ्री देताय आणि उरलेले काहीतरी सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल असेल ज्याच्यातनं मला इतर सेशन्ससुद्धा ॲक्सेस होतील. तर तुमच्या प्रोसेस डॉक्युमेंटमध्ये किंवा ओव्हरऑल ॲक्सेस करायची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये असं काही आहे का की एव्हरी सेशन तुम्ही दररोज ऐकलं पाहिजे किंवा ते कॉन्टेंट कसं कन्झ्युम करायला पाहिजे एखाद्या युजरनी?
ओके. सो बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं, की आमचा जो मेन फोकस आहे तो नॉलेज स्प्रेडिंगवर आहे. हं. सो यामध्ये कसं असतं ना, जेव्हा आपण फ्री हा शब्द ऐकतो, तर हं. डोक्यामध्ये असतं, की अरे हा माझा डेटाबेस घेईल, हा मला डेटा करेल, हा मला लॉगिन करायला लावेल, हा मला साइन अप करायला लावेल, राइट. हा ते माझी नाहीये. इन्फॉर्मेशन घेईल आणि नंतर मला हा मार्केटिंग करेल. हं. सो बेसिकली दिस इज प्युअर नॉलेज बेस. सो वी आर नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही येऊन लॉग इन करा, साइन अप करा, तुमचा डेटा आम्हाला द्या. सो हा कॉन्टेंट युट्यूबवर अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट. हं. थ्राईव्ह वेल इज व्हॉट यू कॅन सर्च आणि तुम्हाला तो कॉन्टेंट भेटून जाईल. पॉडकास्ट आम्ही रिसेंटली टाकणारे ऑडिओ असते स्पॉटिफायवर वगैरे, नाईस. तिथून ऐकू शकता. वेबसाईटवर विदाऊट एनी साइन अप, विदाऊट एनी लॉग इन तुम्ही जाऊन ते ऐकू शकता. येस. जे वर्कशीट आहे, वर्कशीट इज नॉट फॉर सर्वे. वर्कशीट ही ह्याच्यासाठी आहे, कसं असतं ना, जेव्हा मी सेशन ऐकतोय, ते ऐकल्यानंतर ती गोष्ट माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या सबकॉन्शियस ब्रेनमध्ये, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस ब्रेनमध्ये हं. खूप थोड्या वेळासाठी राहते राईट. आणि नंतर डे टू डे लाईफमध्ये मी ती विसरून जातो. हं, हं. सो एक जर्नल काइंड ऑफ ते व्हायला पाहिजे, हं. जिथे नेक्स्ट टाइम मी फक्त वर्कशीट बघितल्यानंतर मला कळायला पाहिजे की ओके माझे हे पॉईंट्स आहेत. राईट. सो त्या सेशनमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज किंवा जो कॉन्टेंट आहे त्या वर्कशीटमधनं तुम्ही स्वतःच्या लाईफला रिफ्लेक्ट करू शकता हं. आणि तो कुठे स्टोर करायची गरज नाही. इट इज विथ यू. राईट. सो जी फ्रिक्वेन्सी तुम्ही बोललात, आम्ही रेकमेंड करतो की एव्हरी डे तुम्ही एक सेशन ऐका ओके. टू अंडरस्टँड. हं. बिकॉज आणि जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मला ते पूर्ण नॉलेज आलंय किंवा मला ते कळाल्यात गोष्टी, हं. तोपर्यंत ते रिपीट ऐका. राईट. सो काय होईल, तुम्हाला ते गोष्टी कळतील. आता जसं तुम्ही पॉप्युलर बोललात, सो ॲक्सेप्टन्स इज समथिंग जे आमचे सेशन्स खूप जास्त पॉप्युलर होतात आहे किंवा जास्त लोक ऐकतात आहे. 7 दिवस झाले आम्हाला जवळपास लाईव्ह करून. आता आय गेस 1,500-2,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स आले असतील, लिसनर्स आले असतील नाईस. आणि मोस्टली सगळ्यांनी ॲक्सेप्टन्स हे केलंय आणि इट ॲक्च्युअली मेक्स सेन्स. बिकॉज कोविड नंतर काय झालं ना, कोविड नंतर ॲक्सेप्टन्स डिरेक्टली एक्सपेक्टेशनशी रिलेटेड. हं. सो जेव्हा माझी एक्सपेक्टेशन ब्रेक होती, तेव्हा त्या गोष्टी मी ॲक्सेप्ट नाही करू शकत आणि त्याचा मला त्रास व्हायला सुरू होतो. हं. सो प्रॉबेबली त्याच्यामुळे लोक ते जास्त ऐकतात, ते लोकांना ते कनेक्ट होतंय. आय डोंट नो, बट या. सो ते जे सेशन आहे, तर आय थिंक आपण इफ यू आर ओके विथ इट, आपण ते पॉडकास्टच्या एंडला आपण ते पहिलं सेशन जे ॲक्सेप्टन्सवरती आहे, ते वी कॅन प्लग इन डेफिनेटली. सो दॅट मी लिसनर्सना हे सांगेन की ते सेशन नक्की ऐका. शिवाय आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सगळ्या लिंक्स असणार आहेत. आता तिथे जाऊन तुम्ही इतर सुद्धा जी सेशन्स आहेत तर ती तुम्ही ऐकू शकता आणि ह्याच पॉडकास्टच्या शेवटी ॲक्सेप्टन्सवरचं सेशन आपण तिथे प्लग करणार आहोत. आता थोडंसं स्टार्टअप वर्ल्डकडे आपण येऊया की हा एक खूप वेगळा एक्सपिरियन्स तू शेअर करतोयस 2-3 कारणांसाठी. एकतर डोमेन जे आहे ते खूप वेगळं आहे. म्हणजे टेक किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जरी असलं तरी ते मेंटल हेल्थकडे जाणार आहे. असे स्टार्टअप्स युजली बऱ्यापैकी कमी असतात किंवा एवढ्या फोकसनी कामं करणारे नसतात. आणि दुसरी मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते जी लिसनर्सना सुद्धा तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, की बऱ्याचशा ग्लोबल सेटअपमध्ये तू काम करतोयस. म्हणजे डे टू डे ऑपरेशन्समध्ये कम्युनिकेशन असेल, आयडिएशनची प्रोसेस असेल किंवा ओव्हरऑल ऑपरेशन्स ज्या गोष्टी आहेत, एक्झिक्युशन अनेक टास्कचं, इथे तुला मल्टिपल कंट्रीजमधल्या लोकांबरोबर कोऑर्डिनेट करायला मिळते किंवा करावं लागते. तर त्याचे एक्सपिरियन्सेस काय काय आहेत किंवा कुठे तुला चॅलेंजेस आली, तिथे तू कालांतराने ओव्हरकम झाली, अशा कुठल्याही डिरेक्शनमध्ये तू जाऊ शकतोस? सो बेसिकली जसं मी आधी पण बोलत होतो, प्रोबॅबली मी खूप जास्त लकी आहे, कारण की गोष्टी घडत गेल्या. राईट. जर का मी तसं बोलायला गेलो तर म्हणजे ते म्हणतात ना की तुम्ही तुमची फॅमिली चूज नाही करू शकत. प्रोबॅबली मला खूप चांगली फॅमिली भेटली किंवा त्या फॅमिलीमध्ये मी आलो. राईट. सो मला गोष्टी इम्प्लिमेंट करायला आणि जे फेल्युअर्स आहेत त्याच्यातनं लर्निंग घ्यायला मला जास्त अडचण नाही आली. सो जसं मी आधी पण सांगत होतो तुला की जे माझी फॅमिली आहे ना, टिपिकल मराठी फॅमिली, बट स्टील आय गेस मी त्या 1% लोकांमध्ये येतो ज्यांना घरातून फ्रीडम विथ रिस्पॉन्सिबिलिटी मिळते. राईट. सो फ्रीडम इज तू काही कर, फक्त क्राईम नको करू, बाकी काही कर आणि काही झालं तर मी आहे. राईट. इज वॉट
माझे बाबा. राईट. आणि ऑन द अदर हँड तू काहीही कर, क्राईम तर करूच नको, काहीही कर, तुझी एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे कम्प्लीट कर आणि त्याच्यानंतर यू आर फ्री टू डू. राईट. ही माझी आई. राईट. सो आय गेस या गोष्टी स्टार्टअप्समध्ये पण खूप जास्त आम्हाला इम्प्लिमेंट करायला भेटल्या आणि मला तिथे खूप जास्त एक्सप्लोर करायला भेटलं. स्टार्टअपला जर का मी एका लाईनीत हे केलं ना, सो इट इज नथिंग बट ट्रायल अँड एरर. सो तुम्ही खूप जास्त गोष्टी ट्राय करता, काही वर्क करतात, खूप जास्त वर्क नाही करत, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या लर्निंग्स येतात त्याच्यातनं पुढे जाता. राईट. आता इट टुक मी 5 years, 5 वर्ष लागले टू सिट हिअर. आणि ट्रस्ट मी, स्टार्टअप इज व्हेरी लोनली जर्नी, बरोबर. जिथे तुमच्याबरोबर कोणीच नसतं. इट इज जस्ट यू. आणि जेव्हा फेल्युअर्स येतात किंवा जेव्हा सेटबॅक्स येतात तेव्हा ते इतके मोठे असतात की यू आर लाईक, मी हे का करतोय. तू एक लाईन यूज केलीस की पॅशन. पॅशन इज समथिंग, पॅशन्स विथ पेशन्स इज समथिंग जे तुम्हाला होल्ड करून राहतं ह्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे 2004 ते 2009 जर का मी त्या ह्याच्यामध्ये गेलो, मी 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत होतो. माझी फॅमिली कंडिशन खूप जास्त वाईट होती. सो प्रॉबेबली आमच्याकडे फक्त एकाच टाईमचं अन्न होतं खायला. रात्रीचं भेटेल का नाही आम्हाला ते माहिती नव्हतं. वी आर फायनान्शियली ब्रोक, माझे बाबा आणि आई. सो 2009ला कोणीतरी आलं, नॉट फ्रॉम फॅमिली, कोणीतरी आलं ज्यांनी माझं पूर्ण एज्युकेशन स्पॉन्सर केलं. ओके. आणि त्या व्यक्तीमुळे मी आज इंजिनियर बनलो. सो आय कॉल हिम माय मामा, महेंद्र मामा म्हणून आहे, आणि हिज वाईफ ललिता मामी. सो दे आर लाईक माय सेकंड मॉम अँड डॅड, ज्यांच्यामुळे मी एज्युकेशन कम्प्लीट करून इथेपर्यंत आलो. राईट. सो प्रोबेबली लकी मी त्याच्यामुळे म्हणतो ते झालं. एक्झॅक्टली. सो आफ्टर दॅट 2017ला मी स्टार्टअपला सुरू केलं. त्रेताकल्प माझा सगळ्यात पहिला व्हेंचर होता, जो पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये होता. आयडिया खूप सिम्पल होती. पब्लिक ट्रान्सपोर्ट मला फ्री ऑफ कॉस्ट करायचं होतं लोकांना. कारण मला एक विजन होतं की लोक प्रायव्हेट व्हेकल काय यूज करतील जर का त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट इफिशियंट झालं. आणि युरोपच्या खूप जास्त कंट्रीज जिथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो वाय नॉट इन इंडिया. सो माझं ते विजन होतं. अनफॉर्च्युनेटली ते नाही होऊ शकलं. सो आम्ही 3.5 वर्ष ट्राय केलं, नाही वर्कआउट झालं. त्याच्यानंतर मी अजून एका स्टार्टअपमध्ये काम करत होतो. इव्हेंच्युअली एप्रिल 2021ला मला तिकडनं बाहेर पडावं लागलं फॉर सम रिझन्स. आणि मी तेव्हा इमोशनली आणि माझे जे थॉट्स आहेत, जे माझं विजन होतं, त्यांनी कम्प्लीट ब्रेक झालो होतो. सो मोटिवेशन नव्हतं, काही नव्हतं. आणि दॅट्स हाऊ ह्याच्यावर स्टार्ट केलं. सो आय डोंट नो की हा प्रोजेक्ट किंवा हा जो स्टार्टअप आहे हा सक्सेसफुल होईल का फेल होईल. सो इट इज जस्ट की मी हे करतोय ते माझ्यासाठी आहे. राईट. बिकॉज आय वॉन्ट समथिंग टू डू. आणि जिथे माझ्यासारखे जिथे माणसांना एवढ्या सगळे सपोर्ट सिस्टीम मिळतात आणि तरी जर का तुम्ही तुमचे ड्रीम्स फॉलो नसेल करू शकत, तर यू आर अ बिग फेल्युअर. आणि मला तो टॅग नकोय. सो मी रिसेंटली ऍक्च्युली आय गेस हे थोडंसं ऑफ बीट जाईल. रिसेंटली मी कुठेतरी रीड केलं, मी कोणाशी तरी बोलत होतो. ह्या जगामध्ये 3 टाईप्सचे 3 कॅटेगरीमध्ये आपण माणसांना डिवाइड करू शकतो, ए, बी आणि सी. ए कॅटेगरीमध्ये 90% क्राऊड येतो, बी मध्ये 8% आणि सी मध्ये 2%. नाव हा जो 90% क्राऊड आहे त्यांना माहीतच नसतं की ते ह्या आयुष्यामध्ये काय करायला आलेत. ओके. सो त्यांचं विजन माहिती नसतं, त्यांना काय गोष्टी करायच्या आहेत ते माहिती नसतात. सो बेसिकली दीज आर द पीपल जे सकाळी उठतात, जॉबला जातात, ते तो जॉब का करतात ते त्यांना माहिती नाहीये. संध्याकाळी बियर्सचे प्रॉबॅबली किंवा ड्रिंक्स काहीतरी घेऊन घरी येतात, जेवतात, 2 गोष्टी करतात, झोपतात, दुसऱ्या दिवशी उठून परत जॉबला जातात. आणि त्यांना हे माहीतच नाही ते का करतात ते. सो दिस इज अ 90% कॅटेगरी. सेकंड इज 8% कॅटेगरीमध्ये लोक येतात ज्यांना हे माहिती असतं की ओके मला काहीतरी करायचं आहे, ते काय करायचं तेही माहिती आहे, बट ते कसं करायचं किंवा मला तो कम्फर्ट झोन सोडायचा नाहीये ते गोष्टी करायला. बरोबर. म्हणून ते गोष्टी ते कधी ट्रायच नाही करत. आणि देन देअर कम्स द थर्ड कॅटेगरी, 2% कॅटेगरी, ज्यांना माहिती असतं की त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि ते रिस्क घेतात त्या गोष्टी करायला. आता त्याच्यातही 1.8% नाही करू शकत, ते फेल होतात. सक्सेस रेट काय ग्लोबल 0.2, 0.3%. सो दीज आर द पीपल जे करतात. व्हॉट डू यू थिंक ह्याच्यातनं जास्त सफर करणारे लोक कोण असतील, कोणत्या कॅटेगरीमधले? 90%. नाही, 8%. ओके. बिकॉज जे 90% आहे ते कम्प्लिटली अनअवेअर आहेत, त्यांना माहितच नाहीये ना. सो बेसिकली त्यांच्या एक्सपेक्टेशन्सच नाही आहेत काही. जे 8% आहेत ना त्यांच्या एक्सपेक्टेशन्स खूप जास्त आहेत, पण त्यांना तो कम्फर्ट झोन सोडायचाच नाहीये. आणि आफ्टर 30s, आफ्टर 40s जे सफर करतात ती ही कॅटेगरी आहे जी जास्त सफर करते. आणि इव्हन दो जे 1.8% जे फेल होतात त्यांना माहिती असतं की त्यांनी काहीतरी केलंय
त्यांनी ट्राय तरी केलाय राईट. अँड दे फेल्ड. दे टूक द लर्निंग्स. नवीन जी जनरेशन आहे त्याला त्यांनी होप दिली आहे टू डू समथिंग इन दॅट. करेक्ट. आणि टू बी ऑनेस्ट मला त्या 8% कॅटेगरीमध्ये नाही मरायचं. सो आय विल बी इदर डाय इन दोज 1.8 कॅटेगरी और 0.2% कॅटेगरी, व्हॉट एव्हर. नाही, आय एम शुअर की ते 0.2 मध्ये जाशील तू, बिकॉज द वे यू आर एक्सप्लेनिंग आणि सीईंग द स्टार्टअप त्यांनी खूप छान वाटतंय म्हणजे ऐकायला. कारण की तू मध्ये एक लाईन म्हणलास, तिथे मी ॲक्च्युली तुला कट करणार होतो की मला माहिती नाही की हे सक्सेसफुल होईल का नाही. पण युजली जेव्हा कुठलाही स्टार्टअप फाउंडर जो खरोखर तू ज्या पॅशननी बोलतोयस किंवा करतोयस, ते लोक जनरली हा विचारच करत नाहीत. म्हणजे ऑब्व्हियसली की एक कधीतरी रात्री 2 वाजता वगैरे असे थॉट्स येतात की अरे हे गणलं तर काय, किंवा वॉट एव्हर. बाय रोडमॅपचा थोडासा इश्यू जनरली रात्री येतो, झोप लागत नाही, काहीतरी डोक्यात विचार असतात. पण जेव्हा सकाळी उठून तू ज्या काही तुझ्या डेली टास्क असतील किंवा काही गोष्टी ठरवलेल्या असतील, तिथे करताना तो विचारच येत नाही की ह्याचा गोल हा सक्सेस आहे का फेल आहे इथपर्यंत आपण पोचत नाही ॲज अ स्टार्टअप फाउंडर. आणि तिथे ती जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे की रादर दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ स्टार्टअप, की जिथे वी आर ट्राईंग थिंग्स डे इन डे आउट. आणि तिथे आपण नाही विचार करत की ह्याच्यात लॉस होतोय का, फेल होणार आहे का, इमिजिएट फायदा काय आहे, लॉंग टर्म फायदा वगैरे, हे कुठेच त्या ह्याच्यामध्ये येत नाही. आणि आय थिंक दॅट इज वॉट यू आर ऑल्सो डुईंग, युअर एंटायर टीम इज डुईंग. सो आय थिंक यू आर क्वाईट वेल प्लेस्ड इन 0.2%. प्रोबॅबली. ऍक्च्युली त्याचं जे क्रेडिट आहे ना, ते पण माझ्या दुसऱ्या पार्टनर्सला, जे माझे फाउंडर्स आहेत आणि त्यांना. सो आम्ही जेव्हा 1000 मिनिट्सचे रेकॉर्डिंग स्क्रॅप केले, 6 महिन्याची मेहनत, खूप जास्त पैसा, अँड दिस इज अ बूटस्ट्रॅप स्टार्टअप. ह्याच्यामध्ये आम्ही अजून फंडिंग रेज नाही केला. ओके. सो जे काही पैसे आहेत ते सगळे स्वतःच आहेत. सो बूटस्ट्रॅप प्रोजेक्ट आहे आणि जिथे आम्ही 1000 मिनिटाचे स्क्रॅप करतोय. आणि तिथे माय फाउंडर इज लाईक एका लाईनमध्ये, ओके परत करू, त्यात काय. नाईस. सो आय टेल यू ना, जो प्रोबॅबिलिटी आहे ना, मे बी 10 गोष्टी जेव्हा ट्राय करतो तेव्हा 9 गोष्टी वर्क नाही करत. एक गोष्टच वर्क करते. बट इट्स लाईक जो माइंडसेट आहे आणि त्याच्यासाठी जे तुमचं सराउंडिंग आहे ते खूप जास्त मॅटर करतं. आणि त्यामुळेच मी स्वतःला खूप लकी म्हणतो की मी फॉर्च्युनेट आहे की मला ते सराउंडिंग भेटलं प्रोबॅबली, जिथे मी गोष्टी ट्राय करू शकतो आणि ते फेल होतील का सक्सेसफुल होतील त्याची चिंता करायची गरज नाहीये. करेक्ट. बिकॉज मला माहितीये मागे लोक आहेत जे मला सपोर्ट करतात. येस येस येस, ॲब्सोल्युटली. आता परत आपण तुझ्या स्टार्टअपकडे येऊ की जिथे बोलता बोलता तू म्हणालास की तुझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे सायकोलॉजी, सायकॅट्री ह्याच्याशी तुझा काहीच तोपर्यंत संबंध नव्हता. पण आता ह्या स्टार्टअपच्या ह्या आयडियानुसार तुला वाचन किंवा थोडासा अभ्यासही बऱ्यापैकी करायला लागला असेल. तर मग त्याच्यासाठी कसा टाईम डिवाइड केलास तू, किंवा कुठून हेल्प घेतलीस, किंवा कोणाकडे काही लेसन्स घेतले का, असं तू तयारी कशी केलीस ह्या विषयाची? ओके. सो बेसिकली मी सांगितलं ना, स्टार्टअप इज अ लोनली जर्नी. सो ट्रस्ट मी, 2017ला जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तो दिवस आणि आजचा दिवस, आय डोंट हॅव टू मेनी फ्रेंड्स. सो बेसिकली माझा टाइम तिथे जात नाही. आणि सेकंडली, जेव्हा तुमच्याकडे फ्रेंड्स असतात तेव्हा तुमचे फक्त 2 बेस्ट फ्रेंड असतात. एक तुमचे बुक्स जे तुम्ही रीड करता, आणि दुसरं तुमचं डॉग. ओके. सो ते तुमचे बेस्ट फ्रेंड बनतात. आणि जर का मी असं सांगायचं झालं ना, हेल्प घेणं खूप जास्त सिम्पल आहे. सो ट्रस्ट मी, जेव्हा मी चालू केलं होतं ही जर्नीला, तेव्हा डोमेन काय असतं तेही मला माहिती नव्हतं. राईट. टेक्नॉलॉजी तर खूप लांबची गोष्ट आहे. लोक हेल्प करायला रेडी आहेत. मोठे मोठे लोक हेल्प करायला रेडी आहे. फक्त त्यांना कोणी विचारायला जातच नाही. प्रिसाइजली. सो जेव्हा जसं तू सांगितलं की ॲब्सोल्युटली माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये एक लर्निंग आहे, म्हणजे तुम्हाला कोर नॉलेज येईल न येईल तो पुढचा विषय. इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही एक गोष्ट शिकता, दॅट इज जुगाड.
तुम्हाला काम कम्प्लीट करायचं आहे आणि ते कसं करायचं हे तुम्हाला इंजिनिअरिंग शिकवून देतं बरोबर 4 वर्षामध्ये. बरोबर सो जेव्हा आम्ही ह्याला स्टार्ट केली मेंटल हेल्थला, सो जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याची जी सिरियसनेस आहे ती मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि द फर्स्ट थिंग जे खूप जास्त फाउंडर्स फॉलो नाही करत, प्रिसाइजली इनिशियल डेजला मलाही ती फॉलो नाही करता आली. प्रॉबॅबली लर्निंग्स त्या येत गेल्या हळूहळू. जी गोष्ट तुम्हाला नाही माहिती ती नाही माहिती, राईट ती एक्सेप्ट करा आणि जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना त्यांचं काम करू द्या. सो आम्ही खूप लोकांशी बोललो, डोमेन एक्सपर्टशी बोललो, सायकोलॉजिस्टशी बोललो. त्यांना खूप जास्त प्रश्न विचारले, म्हणजे अगदी लहान बाळासारखे प्रश्न विचारले की Correct. हे काय, ते काय, मग हे असंच का, मग ते तसंच का. येस आणि त्यांच्याकडनं ते उत्तरं येत गेल्या आणि त्या स्क्रिप्ट्स येत गेल्या आणि तो कंटेंट डेव्हलप होत गेला. सो अगेन दिस इज अ पार्ट ऑफ आमची जी एक्सेप्टन्सची सिरीज आहे त्याच्यामध्ये, जी गोष्ट तुम्हाला नाही माहिती ती नाही माहिती, एक्सेप्ट करा, राईट लोकांची हेल्प घ्या, त्यांना विचारा. द्या पीपल, टन्स ऑफ पीपल जे खूप जास्त सक्सेसफुल आहेत आणि ते तुम्हाला हेल्प करायला रेडी आहेत. राईट सो जर का मी एक छोटंसं एक्झाम्पल दिलं ना, सो मी स्टीव्ह जॉब्सला खूप जास्त फॉलो करतो. सो जेव्हा पण मला काही प्रॉब्लेम्स येतात ना, तेव्हा किंवा मला उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा मी स्टीव्ह जॉब्सची रँडम व्हिडिओज लावतो आणि मला उत्तर मिळून जातं समहाऊ. राईट सो स्टीव्ह जॉब्सनी एक इन्सिडेंट सांगितलं जेव्हा त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ती स्पीच दिली होती. त्याच्यामध्ये त्यांचं एक होतं की जेव्हा ते इनिशियल डेजमध्ये होते तेव्हा ते फ्रिक्वेन्सी काउंटर बनवत होते आणि ह्युलेट पॅकर्डला त्यांनी कॉल केला HP ला हो आणि ही आस्क की मला काही पार्ट्स हवेत तर तुम्ही मला देऊ शकता का. राईट नाऊ HPचे जे फाउंडर होते ते एवढे खुश झाले, ते म्हणाले की तू माझ्याकडे इंटर्नशिप करायला ये. राईट आणि हे फक्त तिथल्या युएसच्या गोष्टी नाही, हे इंडियामध्ये पण आहे. अगदी अगदी द थिंग इज आपण विचारतच नाही. राईट सो द फर्स्ट थिंग आय गेस, जर का सक्सेसफुल व्हायचं असेल, नॉट जस्ट इन स्टार्टअप, दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात पण, देन वी नीड टू स्टार्ट आस्किंग क्वेश्चन्स. करेक्ट सो तो जो वाय आहे ना, राईट का, राईट तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाईस नाईस सो ह्याच्यावरती आपल्याकडे एक एपिसोड आहे ॲक्च्युली की जिथे सिमिलर लाईन्सवरती मी बोललेलो होतो की जिथे बऱ्याचदा असं फाउंडर्सना वाटतं की अरे आपल्याला कोणीतरी मेंटर पाहिजे खरं किंवा एक कन्सल्टिंग काहीतरी लागणार आहे, पण दे आर व्हेरी शाय किंवा त्यांना असं वाटतं की नको आपल्याला येतं सगळं किंवा आपण शोधूया. ती पॅशन असते की आपण उत्तर शोधू त्याचं. पण बऱ्याच तू म्हणलास की काही लोकांना विचारलं किंवा काही मोठी अगदी जी सक्सेसफुल लोक आहेत ते सुद्धा ॲक्सेसिबल असतात आणि इट इज ऑलवेज गुड टू आस्क आणि त्यांनी जर का प्रॉब्लेम सुटला तर ते स्टार्टअपसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, म्हणजे मी माझ्या ह्याच्यावरनं सांगतो, जेव्हा इनिशियल डेजमध्ये मी होतो तेव्हा प्रोबॅबली मी हेल्प मागायला हेजिटेट करत होतो बिकॉज माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे, मला Okay. हे कॅम्पेन असं रन करायचं आहे. राईट जेव्हा मी कोणत्या मेंटरला किंवा कोणत्या एक्सपिरियन्स माणसाला विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे राहुल, आय डोंट थिंक हे असं वर्क करेल. सो हे ह्याच्याऐवजी तू हे असं करू शकतो का. आता जेव्हा मी विचारतो तेव्हा लहानपणापासून किंवा एक डोक्याचं कंडिशनिंग झालेलं असतं की आय एम फाउंडर ऑफ स्टार्टअप. सो प्रोबॅबली मी जे म्हणतोय दॅट इज द करेक्ट थिंग. राईट आणि जेव्हा तुम्हाला फीडबॅक्स येतात की अरे हे आय डोंट थिंक हे असं वर्क करेल, हे असं करू, सो हाऊ कॅन यू चॅलेंज माय थॉट्स. बरोबर बरोबर So, तो एक तो ॲरोगन्स येतो थोडासा. ॲरोगन्स किंवा तो एक स्टबननेस येतो येस किंवा प्रॉबेबली आपण त्या गोष्टी ट्राय नसतात केलेल्या, आपण ते फेल्युअर्स बघितलेले नसतात इनिशियल डेजमध्ये. करेक्ट त्यामुळे आपल्याला वाटतं की ओके, जो मी विचार करतो तो बरोबर आहे. राईट सो आय गेस जेव्हा जसं जसं आपण जातो त्या जर्नीमध्ये, तर ते खूप जास्त गोष्टी शिकवून जाते. प्रिसाइजली. नाही इथे तो जो एक मिक्स आहे ना की तू आता एकदम बरोबर डिफाईन केलास की तो एक थोडासा स्टबननेस असतो, बट आय थिंक तो मिक्स असला पाहिजे. हो. म्हणजे येस इट इज ऑलवेज गुड की तुम्ही तुमच्या डोक्यातली आयडिया पहिले टेस्ट आउट करा आणि तुम्हाला बॅकअप माहिती आहे, प्लॅन बी माहिती की एक्सपर्टनी सांगितलंय असं करा, सो तो तुम्ही प्लॅन बी ठेवा. एक्झॅक्टली. पण प्लॅन ए करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण जिथे लर्निंग तुम्हाला मिळू शकतात. सेकंडली एक्सपिरियन्स जो कोणी कन्सल्टंट, मेंटर स्लॅश फ्रेंड, बॉस कोणी पण असेल, मी बॉस ह्याच्यासाठी म्हणलं कारण नोकरीतल्या लोकांना सुद्धा ते ॲप्लिकेबल होतं. पण तिथे बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की
ती लोक सुद्धा एका कन्स्ट्रक्शन किंवा एका स्ट्रक्चरनी बघत असतात गोष्टी, आणि त्यांचा एक्सपिरियन्स हॅज प्रूव्हन थिंग्स ओव्हर द इयर्स. पण अशा वेळेस आपली नॉवेल आयडिया कधी कधी वर्क होऊन जाते, आणि मग तिथे तो एक आनंद मिळतो ऑब्व्हियसली, की अरे नाही, आपण जे करतोय ते चांगलं आहे. त्यामुळे ते तिन्ही गोष्टी आयडियली एक्सप्लोर केल्या पाहिजेत. आता युजर्सना तू काय सांगशील, लिस्नर्सना, की त्यांनी काय फॉलो केलं पाहिजे टू गेट युअर कॉन्टेंट वाया युअर साईट किंवा ॲप? सो बेसिकली आय से की ओके, मेंटल हेल्थ आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रॉबेबली फिजिकल हेल्थच्या ती इक्वॅलंट आहे, ज्याला आपण तेवढं रिस्पेक्टफुली नाही बघत. सो आपण खूप लाईटली घेतो मेंटल हेल्थला. सो आय से की नॉट जस्ट माझा फक्त प्लॅटफॉर्म म्हणजे मी केलाय म्हणून नाही, बट ओव्हरऑल वी नीड टू टेक मेंटल हेल्थ व्हेरी व्हेरी सिरियसली. सो लिसनर्सला मी फक्त एकच सांगेल की जस्ट गो टू द यूट्यूब और या पॉडकास्ट नंतर जो पहिला सेशन आहे, जस्ट लिसन टू दॅट सेशन. खूप जास्त गोष्टी आपल्याला कळतील, आणि या डेफिनेटली ॲटलिस्ट जे पहिले 3 सेशन्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हे तरी कळेल की तुम्हाला एन्झायटी, स्ट्रेस किंवा डिप्रेशन किंवा त्याच्यासारखे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. स्लीपचा एक टॉपिक आहे, सो झोप येत नाही मला रात्री, तर त्याचे इम्पॅक्ट्स काय होऊ शकतात, स्लीप आवर्स काय आहेत, त्याची जी इन्फॉर्मेशन, त्याचं जे नॉलेज आहे ते तरी घ्या. सो तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या केअर्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये बेसिक ट्रिक्स आणि ट्विक्स पण आहेत, ज्या खूप जास्त लोकांना हेल्पफुल ठरतील, इज वॉट वी फील. सो आय जस्ट लोकांना मी फक्त इन्व्हाइट करेल, या प्लॅटफॉर्मवर, वेबसाईटवर, यूट्यूबवर, स्पॉटिफायवर, कुठेही जिथे तुम्हाला सोयीस्कर पडेल, लिसन टू फर्स्ट 3 सेशन्स, अँड इफ यू लाईक देन ओनली गो फॉर सबस्क्रिप्शन्स, ऑर एल्स देयर इज नो नीड टू गो. बट या, मेंटल हेल्थ इज समथिंग ज्याला आपल्याला खूप जास्त सिरियसली घ्यायची गरज आहे. इट इज समथिंग जे आपल्या डे टू डे लाईफशी कनेक्टेड आहे, स्वतःशी कनेक्टेड आहे. राईट. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याचा आपण खूप मोठा इश्यू करतो, प्रॉबेबली आपल्याला ते नॉलेज किंवा ते अंडरस्टँडिंग असेल तर आपण तेवढा मोठा इश्यू नाही करणार त्या छोट्या छोट्या गोष्टींचा. बरोबर. सो राहुल, थँक्स अ लॉट. आणि आपण सगळ्या ह्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये तर देऊच या, शिवाय इंस्टाग्राम आणि इथे आपण जिथे इथे प्रमोट करतो पॉडकास्ट, तिथे पण साईटच्या सगळ्या लिंक्स आपण देऊ. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर स्टार्टअप. माझ्याकडनं जितकी मदत होईल तितकी आपण करूया टू रीच आउट टू पीपल. आणि थँक्स अ लॉट वन्स अगेन, अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सोहम. थँक्यू फॉर लिसनर्स. चलो, थँक्यू. चला मंडळी, आपण भेटूया पुढच्या मंगळवारी अशाच एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम. Hello. Welcome to session 1 of the series Acceptance. Brought to you by 2. In today's session, we'll be exploring the concept of acceptance, what it means, and why it's important. We would highly recommend to pause and re-listen at any point to get more clarity, or re-listen to the entire session. Acceptance is a state of knowing that a certain thing cannot be changed or fixed at that moment, and allowing it to be where it is. Acceptance doesn't mean agreeing. It also does not mean necessarily liking anything, nor does it mean supporting anything. It simply means providing the space for the other relation, person, or situation to coexist. Before we begin with the process of understanding this concept, let's bring ourselves into the present moment by starting with our usual activity. Before beginning the exercises, please note, breathing exercises may make you feel lightheaded, which is normal. However, if you feel dizzy, please stop immediately and stay sitting for a minute, then resume normal breathing. If you feel better, try again. Individuals with medical histories like asthma,
vertigo, chronic heart conditions, or pregnant women are advised to ask their physicians before any breathing exercises. Let's start by sitting in a comfortable position. Let us begin with our eyes open. Inhale with some deep breaths. In through the nose, and out through the mouth. Let's repeat this 3 more times. Breathe in through the nose and out through the mouth. In through the nose and out through the mouth. In through the nose and as you exhale through the mouth, you may gently close your eyes. Now that we're focused, let's try and understand what acceptance is. Imagine that you're going through a bad time and you haven't shared anything about this with anyone. However, it starts to get worse, and you decide to talk to one of your friends about it and share with them how you're feeling. You talk for a while, hoping to get some comfort in return. But instead of consoling you, your friend says, you just need to accept it and move on. In tough situations, we're all aware that accepting the reality would be most beneficial, but it's a difficult stage to get to. As easy as it may sound, it's one of the hardest things we might have to do. Let's try and walk through the process with a small activity. Bring your attention to your breath and just simply observe its natural rhythm. Shifting your focus to your bodily sensations, try to notice the body parts that are touching either the chair or the floor. Now, shift your focus to the sounds around you. And now, try observing your thoughts. Without trying to change them or getting involved or carried away with them, just observe your thoughts for a few moments. Let's direct our thoughts towards something particular this time. Ask yourself, what comes to mind when I say the word acceptance? Whatever we think acceptance means, it's actually just allowing things to be the way they are and allowing the feelings of pain or anxiety to arise and fade away
without creating shame or guilt about it. Now ask yourself, in what part of your life do you think you lack acceptance? Let's start with the relationship we have with ourselves. Do you accept yourself for who you are, with your flaws, completely? Is there any resistance when it comes to accepting other people in your life completely for who they are? Let's begin by settling down a bit and slowing down by grounding ourselves. Sit in a comfortable and relaxed position and start taking some deep breaths. Shifting your focus entirely to your breath. Become aware of the rhythm of your breath. You can even start counting it to focus better. Without resisting or changing the natural rhythm, simply focus on your breath. What did you feel when you were noticing your thoughts? Did you have the urge to change them or think about them? Did you also feel non-acceptance towards these thoughts? If yes, how does that lack of acceptance make you feel? How do you think you'll feel if you allow yourself to accept the situation, person, thing, or whatever it is, exactly the way it is? Now gently let go of your thoughts and let your mind go wherever it wants. Do whatever it wishes to do. Consciously bring its attention back to the body, back to the place where you are, back to any sounds, any smells, any movements around you. Consciously become aware of your present self. Whenever you are ready, you may gently open your eyes. How do you feel? Were you able to understand the concept of acceptance? Were you able to identify its importance in your life? If you weren't, that's okay. Acceptance is the final goal in a difficult situation, and it takes some time to get there. Simply have faith and trust in your journey towards acceptance, and appreciate the efforts you're taking to get there.
Thank you for joining me for this session, and I hope to see you here for the next one.